दिव्यानी वैद्य वार्ड अध्यक्ष भारतीय जनता पार्टी खारडांडा लड़की हो या लड़का, उसको जॉब ढूंढने के लिए अकेला निकलना पड़ता है। जो यहाँ से पढ़ने के लिए, जॉब के लिए यूके जाते हैं, यूएस जाते हैं, कनाडा जाते हैं, लेकिन ये मैं समझता हूँ हिंदुस्तान का पहला युवा है जो यहाँ के लोगों को खिदमत करने के लिए, यहाँ के लोगों को सर्विस देने के लिए वहाँ से छोड़ के यहाँ आया है। पीएमसी के इलेक्शन में मैं देख रहा था, ही इज अ मास्टर इन चेंजिंग द नैरेटिव्स। इनके बहुत सारे रोल है, बिजनेसमैन भी है, दूसरा इनका मीडिया का भी है, प्लस पॉलिटिकली भी कनेक्टेड है। कि भाई को मैं मुबारकबादी देता हूँ कि ये जो काम उन्होंने हाथ में लेके चले, एंड वी आर ऑलवेज विथ यू। ऑल द बेस्ट अक्की भाई। नमस्कार, जय महाराष्ट्र। माझ्या दांड्यातनं भरपूर महिला आल्यात पण महाराष्ट्राचा आवाज येत नाहीये। जय महाराष्ट्र। सर्वप्रथम मला वाटतं आज उपस्थित सगळ्या मान्यवरांचे मी मनापासून आभार मानेन आणि आज तुम्ही मला या कार्यक्रमाला बोलवलं, आज जो मान सन्मान अक्की भाई तुम्ही मला दिलाय, मला वाटतं हा माझ्यासाठी आज खूप मोठा दिवस आहे की आज मी तुमच्या सर्वांसोबत आज इकडे या स्टेजवरती बसली आहे। थोडीशी माझी ओळख सांगते, कारण का जास्त करून लोक ओळखत नसतील, कारण का आपण गावाकडची लोक। तर रामदास भाई कदम आता तुम्ही बोललात, हे माझे सासरे आणि आत्ताचे आपले राज्य गृहमंत्री योगेश दादा कदम हे माझे मिस्टर आहेत। आणि दरवेळी सगळे सांगतात योगेश दादा, म्हणून मी योगेश दादा बोलून जाते, पण मी मग क्लिअर करते की दादा जरी बोलले तरी माझे मिस्टर आहेत। आणि मला वाटतं पहिल्यांदाच अक्कीबाई आणि माझी ओळख ही खेडमध्ये झाली आणि तेव्हा दादांसाठी दुसऱ्यांदा दादा आमदारकीसाठी उभे होते, आमचे सगळे कार्यकर्ता पण इकडे बसलेत आणि तेव्हा मला वाटतं सेटिंग अ नरेटिव्ह तुम्ही बोललात, खरी गोष्ट आहे, पण घरी पक्ष किंवा हे सगळं सोडून खरं काम माणूस कसा करतो आणि खरं जर्नलिझम जे होतं ते अक्कीबाईने त्यावेळेला खेडमध्ये दाखवलं आणि आज योगेश दादा तिथे पुन्हा एकदा डबल लीडने निवडून आले, तर त्याच्यात कुठे ना कुठे हे श्रेय अक्कीबाईंचं आहे नक्की, हे मी त्यांना देईन, हे श्रेय नक्कीच त्यांचं आहे। आणि मला वाटतं आज कुठे ना कुठे आज एक खूप मोठा पाऊल त्यांनी घेतलाय, आज हे फाउंडेशन त्यांनी चालू केलं आहे, ही छोटी गोष्ट नाहीये। आज तुम्ही जसं सांगितलं की ते सुद्धा बाहेर देशात राहून आलेले आहेत, माझी पण कहाणी तशीच आहे, माझं एज्युकेशन सगळं बाहेरगावी झालेलं आहे, मी डबल मास्टर्स आहे, पण कुठे ना कुठे मला वाटतं खूप कठीण असतं आणि कुठे ना कुठे आपल्या लोकांचा जो ओढावा असतो तो ओढावा त्यांना घेऊन आला मला असं वाटतं। आणि हे सांगायला खास करून थोडंसं महाराष्ट्रामध्ये जरी राहते तरी कोकणावर जोर देईन की आमच्या कोकणाच्या लोकांमध्ये सोशल सर्व्हिस करायची, द्यायची मेहनत आणि काम करायची ताकद आहे ती आज अक्कीबाईमध्ये, आणि म्हणून त्यांनी आज हे फाउंडेशन इकडे चालू केलेलं आहे। मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि अक्कीबाई खास करून तुम्हाला एक सांगेन, आज त्या जेवढ्या महिला माझ्या खारदांड्याच्या इकडे आल्या आहेत, जिसके पीछे महिला उसका नंबर पहिला, बरोबर की नाही? आज त्यांचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे, म्हणून नक्कीच मला वाटतं पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देते। पुन्हा एकदा योगेश दादा जरी उपस्थित नसतील त्यांच्या वतीने मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि नक्कीच मला वाटतं, आणि जसं आमच्यात असतं दादा की कुठल्याही देवळात जायचं असतं की बुलावा यावा लागतो, मला वाटतं आज तुम्ही मला न्योता दिला आणि दर्ग्याचा बुलावा आला असं मी समजेल, लवकरात लवकर येईल अशी
आशा व्यक्त करते. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद सांगते आणि इथेच माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. विशेष म्हणजे खारदांड्याच्या ज्या माझ्या भगिनी आल्या आहेत त्यांचं खूप खरोखर कौतुक करते. कारण हकीमबाईंनी सांगितलं त्यांच्यामुळे मी आज आहे. खरोखर महिला जर ज्या पुरुषाच्या मागे ज्या महिला उभी राहते ना, तर एक पुरुष उभा राहतो, पण एका महिलेच्या मागे जेव्हा पुरुष उभा राहतो तो आपलं पूर्ण कुटुंब उभा राहतं. एवढं पण एकूण मी तुम्हाला एवढं सांगते, जसं तुम्ही खारदांड्याच्या महिलांसाठी केलं तसं आपल्या सर्व ठिकाणी म्हणजे आपल्या जिथे जिथे बचत गट वगैरे महिला आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करा. त्यांना कुठेतरी म्हणजे आता मार्केटिंग होत नाही, महिला बऱ्याच कामं करतात, खूप त्यांच्या ऍक्टिव्हिटी असतात, पण त्यांना ना एक बाजारपेठ अशी मिळत नाही. आता जसं आता आपल्याकडे महालक्ष्मी सरस झालं, पण मुंबईतल्या महिलांना तिथे स्टॉल नाही मिळत. जर मुंबईतल्या महिलांसाठी पण तुम्ही असं मुंबई सरस करा किंवा महाराष्ट्र सरस करा असं जर काही केलं तर खूप बरं. मी आता त्यांशी बोलले की आमच्या बचत गटांच्या महिलांसाठी काहीतरी करा आणि खरोखरच तुमचं काम खूप सुंदर आहे. मी आता प्रथमच तुम्हाला तुमच्या या कार्यक्रमाला आल्याने पाहिलं, तुम्हाला खरोखर धन्यवाद देते. मला इथे बोलवल्याबद्दल इतका चांगला कार्यक्रम केलाय तुम्ही, खूप खूप आभारी आहे मी तुमच्या आणि तुम्हाला सर्वांना धन्यवाद देते. हकीमबाईच्या बाजूला सर्व महिलांनी उभं राहायचंय, तेव्हा आपण उभे राहणार आहोत. एवढंच मी सांगते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. कार्यक्रमाचे चीफ गेस्ट कदम मॅडम, भोसले मॅडम, सोहेल खंडवानी साहब, सलीम अलवारे साहब, सिद्दीकी साहब, आणखी ॲडव्होकेट फिरोज भाई, आणखी इथे जमलेल्या सगळ्या बंधू भगिनींनो, माझ्या नेबर्स म्हणजे खारदांड्याचे, मी पण इथेच राहतो शर्लीमध्ये. आजचा दिवस म्हणजे अकीबाईने जे फाउंडेशन सुरू केलेलं आहे त्या फाउंडेशनमध्ये जॉबची निर्मिती आणि मेडिकल जेवढ्या हॉस्पिटल्स आहेत ज्यांना महाराष्ट्र सरकारने जागा दिलेली आहे आणि त्यांचा जे रिझर्व्ह कोटा असतो ते दिलं जात नाही म्हणून त्यांनी एक लीलावती हॉस्पिटलच्या विरुद्ध त्यांनी एक मोहीम सुरू केली होती. त्याला म्हणजे असेच कितीतरी हॉस्पिटल आहे, जवळजवळ 500 हॉस्पिटल मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये आहेत. तर अकीबाईंचा फाउंडेशन आहे. हे एक इमर्जन्सी असते, मेडिकल कुठलाही असला घरात माणूस आजारी पडला की एक मोठी इमर्जन्सी असते, फायनान्सचं पण असतं, कन्सल्टेशनचं पण असतं. त्यासाठी त्यांनी जे काम सुरू केलं, जे फाउंडेशन सुरू केलेलं आहे त्याबद्दल मी खूप खूप माझ्या शुभेच्छा देतो. आणि आजचे जे चीफ गेस्ट मॅडम आहेत त्यांचे जे सासरे आहेत रामदास भाऊ कदम, सलीम अलवारे साहेबांनी सांगितलं की ते 25-30 वर्षात त्यांचा नॅरेटिव्ह सेट आहे कोकणात. पण मी म्हणतो माझा बॅचमेट विलास जोशी, तो मागच्या 50 वर्षापासून त्यांच्याकडे तो परिसराला जात होता. म्हणजे एवढी भक्कमडी जुनी व्यक्ती आहे तिथे, त्यांना पण मी शुभेच्छा देतो. आणि अकीबाईनं आजच्या दिवशी हे फाउंडेशन सुरू केलं आणि ज्याच्यामुळे भरपूर लोकांना आजच्या जवान पिढीनं आणि त्याचप्रमाणे मेडिकल इमर्जन्सीसाठी खूप मदत मिळेल अशी मी आशा बाळगतो आणि माझ्या शुभेच्छा व्यक्त करतो. थँक्यू. जय महाराष्ट्र, जय. कारण कोणी म्हटलं तर कोविड झालंच पाहिजे. मॅडमसाठी आम्ही खूपच आतुरतेने वाट पाहत होतो. चला आपल्या महिलांसाठी कोणतरी येते महिला, आम्हाला मदत करा. कारण आता आमचे जे स्टॉल उभे आहेत ते आमच्या काठावरचे असोसिएशन आहे ना, ते म्हणतात की हे काढून टाका आता स्टॉल, नाही पाहिजे तिकडे. तर खारीफ साहेब लक्ष ठेवा आमच्यावर, कारण स्टॉल काढून टाकायचं म्हणतायत, आम्हाला काढायचे नाही. बिलकुल नाही. हा, मग आम्हाला करणार ना मदत? 100% नाही, 101% म्हणा. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. हो, मी मुसलमान आहे आणि आम्ही महाराजांना मानतो. तिकडे माझी छोटी मुलं बसलेली आहे, ट्विन्स आहे. सगळ्यात पहिले आपण बोलतो त्यांची शक्ल बघा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. हे आम्ही घरात शिकवतो, कारण आम्हाला सगळ्यांचे जे ऍक्च्युअल मार्गदर्शक आहेत ते आमचे महाराज आहेत. आज सगळ्यात पहिले धन्यवाद बोलू इच्छितो श्रेयाताई योगेश कदम. श्रेयाताई योगेश कदम म्हणजे
असे परिवारातून आहे. त्यांचे सासरे रामदासबाई कदम हा नाव म्हणजे महाराष्ट्रात गाजतो आणि आवडतो पण. मी पत्रकार आहे आणि जसं मी एकदा मुलाखतीत रामदासबाईंना सांगितलं होतं, रामदासबाई आम्ही पत्रकार आम्ही कधी घाबरणार नाही. पण रामदासबाईंची जी भूमिका होती त्या भूमिकेशी मी नेहमी सहमत होतो आणि आजही सहमत आहे. आणि रामदास कदम यांची भूमिका हे आहे, जर सत्ते योग्य काम करत असेल तर योग्य काम तुम्ही दाखवा. पत्रकाराचं फक्त हे काम नाही की तुम्ही फक्त सत्ताच्या विरोधात बोलणार. तर त्या गोष्टीमुळे कुठे ना कुठेतरी मी प्रेरित झालो आणि मला असं वाटलं की आपण सत्तेच्या बाजूने असून काम करूया. आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची सरकार आहे 2014 पासून आजपर्यंत. मला असं वाटतंय की आज तो भारत नाही आहे, आजचा नवीन भारत आहे आणि नवीन भारत म्हणजे 2047चं विजन. हा विजनरी भारत आहे. मी भारतात 2014 नंतर पॉलिटिक्स फॉलो करायला लागलो. मोदीजींनी जे परिवर्तन आलेलं आहे त्या परिवर्तनाला फॉलो करून अमेरिका सोडून इकडे आलेलो आहे. आणि कशासाठी आलो? आपल्या देशप्रेमासाठी आलो. तिकडची नागरिकता सगळं तिकडचं सोडून आलेलो आहे. बायको मुलांना सोडून आलेलो आहे. माझ्या आई भाऊ बहीण अख्ख्या फॅमिलीला सोडून आलेलो आहे. म्हणजे मी इकडे आलेलो आहे समाजकारणासाठी. समाजकारणाची जे सुरुवातचं पाऊल होतं माझं ते 100% पत्रकारिता होतं. कारण पत्रकारिता अशी गोष्ट आहे की समाज समजून घेण्याची एक चांगली संधी आहे. आणि तेव्हा मला कळालं की राजकीय श्रेयाताई, आज तुम्हाला एक गंमतची गोष्ट सांगतोय. योगेश दादा पहिल्यांदा आमदार होते आणि मी तुमच्या मंडणगडच्या घरी आलो होतो. योगेश दादांची ती एक मुलाखत घेतली. 5 वर्ष, हे 2019 ची गोष्ट आहे. 5 वर्षांनंतर जेव्हा मी ते मुलाखत बघतो आणि आज योगेश दादा गृह राज्यमंत्री आहेत, तर मी असा विचार करतो की मी एक इमॅच्युअर किंवा एक नवीन पत्रकार होतो. पण तेव्हा योगेश दादा पण एक नवीन राजकीय होते, नवीन आमदार होते. तर जेव्हा ते जुनी 5 वर्ष आधीची जे मुलाखत बघतो तेव्हा मी हे विचार करतो, हे योगेश दादा पण नवीन आमदार होते. पण तेव्हा योगेश दादांचे जे काय पॉइंट्स होते की आपण विकसित खेळ कसं करूया, कोकणात परिवर्तन कसं आणूया, आज त्यांच्या सगळ्या गोष्टीची मी सहमत आहे. तर रामदास कदमांपासून आलो योगेश दादांपर्यंत. आता येतो श्रेयाताई तुमच्याकडे. खेडला जेव्हा मी निवडणुकीत गेलो तेव्हा मी बघतोय रात दिवस घरून सगळ्या घरात, म्हणजे मी तर कंटाळलो होतो. मला ताई बस झाले, लोक सोडणार नाही तुम्हाला. दर घरात शरबत पिया ताई, नाश्ता करा, कोण सोडायला तयार नाही. तरी रात्रीचे 12 वाजले तरी श्रेयाताई एक घरात जाऊन लोकांना भेटली. म्हणून आज योगेश दादा इकडे निवडून आलेले आहेत. ताई तुमची मेहनत आहे म्हणून हे सगळं घडलेलं आहे. आज योगेश दादा कदम हे मंत्री आहेत. मंत्री म्हणजे आपल्या महाराष्ट्र सरकारला त्यांच्या हातात खूप काय ताकद आहे. तर आपल्याकडे काही काम असेल आपण डायरेक्ट श्रेयाताईलाही अप्रोच करू शकतोय किंवा दादांनाही. पण मला असं वाटतंय दादा खूप बिझी आहे, तर श्रेयाताई इज ऑल्सो एन ऑप्शन फॉर दॅट. तर जोरात ताई श्रेयाताई कदम. आता येतोय जे काही लोक तुम्ही माझ्यासाठी आलेले आहेत. सगळ्यात पहिलं नाव जे मी नेहमी घेतो आणि ते घेत राहणार ते आहे रिटायर्ड एसीपी इक्बाल शेख साहेब. मला आजही आठवण आहे, एक वर्षभर पूर्वी ताज लँडसेटला मी एक इफ्तार आणि सुफी इव्हेंट केलं होतं. शेख साहेबांनी बांद्र्याचा कोना मला दाखवलेला आहे. तर कोणत्याही राजकीय लोकांना जर माझ्याकडून प्रॉब्लेम असेल ते इक्बाल शेख साहेबांमुळे. त्यांनी बांद्रा दाखवतो, बांद्रा दाखवणारे इक्बाल शेख साहेब. टेन्शन घेऊ नका, शेलार साहेबांच्याच पक्षात आहे. माझे मित्र आहेत, तुमचे मित्र आहेत. आमचे सगळ्याचे मार्गदर्शक ते आहेत, आमचे मंत्री महोदय आहेत आणि वरिष्ठ नेते आहेत भारतीय जनता पार्टीचे शेलार साहेब.
त्यांना धन्यवाद बोलू इच्छितोय. आज बिझी असणार, व्यस्त असणार म्हणून ते आले नाही, पण 100% मला माहित आहे की त्यांचा आशीर्वाद माझ्यावर आहे, म्हणजे आहेच. आता मुद्द्यावर येतोय. आज तुम्ही कुठेही बॅनर काय बघितले असणार, त्याच्यात सगळ्यात पहिला फोटो जो दिसतोय ते आमचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. जोरात ताली त्यांच्यासाठी. आज एवढे महाराष्ट्राला एवढा वेल मुख्यमंत्री भेटलेला आहे की मला असं वाटते पुढचे 25 वर्ष देशाचं राजकारण त्यांच्या अवतीभोवती फिरणार आहे. तर आपण लकी आहे ते आपल्याला असे मुख्यमंत्री भेटलेले आहेत. आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब 100% तुमच्या पक्षातले नेते आहेत, हे पण त्यांच्याच पक्षातले आहेत. 100% त्यांच्याबद्दल बोलू इच्छितो. एकनाथ शिंदे साहेब असे उपमुख्यमंत्री आहेत जे रात दिवस काम करतात आणि खरंच जनतेच्या लोकांच्या मध्ये बसून काम करतात. तर जोरात आली एकनाथ शिंदे साहेबांना. आणि सुमित्राताई पवार त्यांच्याबद्दल तर जास्त काय बोलता येणार नाही, कारण आज ज्या परिस्थितीत दादांचा जे अपघात झालेला आहे त्यानंतर त्यांनी ज्या हिशोबाने मी रात दिवस बघतोय, सगळ्या बैठकीत सुमित्राताई पवार असतात. कधी कोणता बहाणा नसतो की हे नाही ते नाही ते नाही, रात दिवस ते आपल्यासाठी काम करतात. तर जोरात तालिया महायुती सरकारला. आणि 100% जर आपलं फाउंडेशन ज्याच्या आज इनॉग्रेशन साठी आपण सगळे जमा झालेलो आहे, आपल्या सगळ्यांना जर तरक्की करायचं असेल तर महायुती सरकारच्या माध्यमातून आपण करून घेऊया. म्हणून मी जर बोलणार कोणता पक्ष, महायुती पक्ष, तर जोरात ताली महायुती पक्षासाठी. आता सगळ्यात पहिले ऍक्च्युली सोहेल खंडवानी साहेब यांचं मला परिचय द्यायला हवं होतं, पण जो माणूस मला पाठबळ देतो त्याला असं वाटतं की मी त्याचं नाव नाही घ्यावं, पण मी घेणार. सोहेल खंडवानी, ही इज द मॅन हु सपोर्ट्स मी फ्रॉम एव्हरी अँगल. लोकांना माहित पण नाही सोहेल खंडवानी काय करतात, पण आज जे काय मी आहे, जे काय मी राजकारणात करतोय किंवा समाजकारणात, बॅकिंग मला सोहेल खंडवानीच असतं. 100% ते हाजी अली दर्गा आणि सोहेल माहीम दर्गा या दोन दर्गाचे मॅनेजिंग ट्रस्टी आहे. सगळ्या पक्षांना, विरोधी पक्षांना पण सगळ्यांना सांभाळून चालणं महत्वाचं आहे. पण मला असं वाटतंय जे काय चांगलं काम चालू आहे त्याच्यात त्यांचा पाठबळ असतो. तर सोहेल भाई खूप खूप धन्यवाद. ऑल सपोर्ट दॅट यू हॅव गिव्हन टू अस, इट मॅटर्स अ लॉट टू अस. भक्तीताई भोसले विभाग प्रमुख आहेत, महिला विभाग प्रमुख आहेत, आणि 100% मला खूप प्रेरणा त्यांच्याकडून भेटते. जशी संघटना त्यांनी इकडे बांधलेली आहे, मला असं वाटते त्यांचा जर मला पाठबळ असेल तर फक्त बँड्रा वेस्टचे महिला आणि अख्ख्या विभागातले महिला आपल्या संघात असणार. आता कोळी महिलांच्या विषयावर यायच्या आधी मी धन्यवाद करू इच्छितो ते लोक जे ह्याच्या बॅकिंगला आहे, फाउंडेशनच्या बॅकिंगला. त्याच्यात सगळ्यात पहिलं नाव ते आहे मोहम्मद शेख साहेब. मोहम्मद भाई, शिवसेनेचे मोहम्मद भाई, त्याचं एवढं पाठबळ आहे ते पुढे येतच नाही, पाठीच उभे मोहम्मद भाई. त्यानंतर सिद्दीक तारापूरवाला, मोहम्मद भाई शिवसेना, सिद्दीक भाई राष्ट्रवादी. ते माझे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस. भारतीय जनता पार्टीचे अमान खान, राजेश धंगर भारतीय जनता पार्टीचे. माझा फुल सपोर्ट AN9 24/7 राजेश धंगर सपोर्ट आहे. राजेश आधी पुढे नोकलेला असतात, तर हे लोक पुढे येत नाही, पण यांच्याशिवाय हे सगळं पॉसिबल नाहीये. तर सगळ्यांचं धन्यवाद. माझ्या बायकोचा धन्यवाद, तिचा हात मोडलेला आहे, गप्प बसलेली आहे, पाठी बसलेली आहे. आता येतोय आपल्या कोळी महिलांच्या विषयावर आणि मग माझं भाषण संपवतोय. परिचय लांब लचक देणं गरजेचं आहे. लोक लांबून लांबून आलेले आहेत आणि गर्दीत बसलेले आहेत, पण
पण परिचय देणं गरजेचं होतं. आता कोळी महिला, श्रेयाताई, आपण बँड्रा वेस्टला खारदांड्यात एक मोठा फायनान्शियल फ्रॉड झालं होतं 20 ते 25 कोटींचं. एक साधं FIR पण दर्ज करायला सिनियर पी तयार नव्हते. सिनियर पी आहे ACP DCP माझ्या सिस्टम तयार करायला नव्हतं. तेव्हा एक पत्रकार म्हणून मी ठाम भूमिका घेतली की खारदांड्याचे फायनान्शियल फ्रॉड झालं. ती महिला तिच्या नवऱ्याला ज्यांनी फ्रॉड केलं त्यांना जेलात टाकणार म्हणजे टाकणार. 1.5 महिने खूप परिश्रम केलं. त्यानंतर मला आंदोलन करावं लागलं. ते पण 26 जानेवारीला 2025ला हिल रोड DCP ऑफिसच्या बाहेर 150 महिला, तेव्हा 150 महिला होते, त्यांनी मला पकडलं म्हणून 45 मिनिटं पोलीसवाले मला उचलू शकत नाही. लोकांच्या हक्कासाठी लढलो होते पत्रकार म्हणून. ते सामाजिक कामाची चळवळीचा पहिला पाऊल होता. आणि जसं मला तिकडे यश भेटलं, मला वाटते आपल्या कोळी महिलांपासून एक 7-8 महिला माझ्या ऑफिसला आली होती. आपला जुन्ना ऑफिस मेहबूब स्टुडिओच्या बाजूला होता, तिकडे आले होते. आज ते महिला इकडे आहे. ते बोलले अक्कीबाई, आम्हाला खारदांडा सीफूड प्लाझाचं आमचं स्वप्न आहे, हे साकार करायच्यासाठी तुमची मदत पाहिजे. बरोबर? तर मी बोललो की मी वॉर्ड ऑफिसरांना फोन करतोय. विनायक विस्पुडे साहेब वॉर्ड ऑफिसर होते. त्यांना विचारलं, विस्पुडे साहेब करायचं काय? ते बोलले की पाली हिल आणि पाली रेसिडेन्सी ते सगळं म्हणजे मोठ्या मोठ्या टावरच्या लोकांचा विरोध आहे. उनको सीफूड प्लाजा नहीं चाहिए. वो बोलते प्रोमेनाड चलने के लिए है, अमीरों को वॉक करने की जगह है, यहाँ पर कोली औरतें आके फिश. मैं बोला था पूरे प्रोमेनाड में सिर्फ एक कोने की जगह दो, सिर्फ 5 टेंट्स डालने. लेकिन वो लोग ने विरोध किए, पिटीशन साइन किए, सबका विरोध था वहां पर. टोटल पाली हिल, पाली नाका, वो सारे लोगों का. तो उनके विरोध की वजह से वो सी फूड प्लाजा का प्रकल्प रुका हुआ था. तो मेरे पास तो कोई पर्याय बचता नहीं है. जनता मेरे साथ है तो फिर मुझे कोई नेता, कोई मंत्री, किसी की जरूरत नहीं है, क्योंकि मैं लोगों में से, बीच में से आकर इधर खड़ा हूं. मेरे को कोई नेता, कोई मंत्री ने ऊपर से नीचे ने भेजा. ये लोगों के बीच से लोगों के लिए लड़ने के लिए मैं खड़ा हूं और पूरी जिंदगी यही करते रहूंगा. मुझे कोई नेता मंत्री बनने का शौक नहीं है. मुझे इसी में इतना मजा आता है जो किसी को मंत्री को अपने मंत्री पद में मजा आता है. तो कोली महिलाओं को कहा आपण एक सभा लगाते हैं. श्रेयाताई दांडा नाक्यावर सभा लावली आम्ही. मला वाटते 8-10 महिलांनी 2-2 मिनिटाचं भाषण दिलं असतं. माधुरीताई पुढे, माधुरी पोरे खूप दणदणीत भाषण दिलं होतं. कुंदा काय कुठे, 1 नंबर भाषण. प्रगती पेलू, सगळ्या महिलांनी जोरात भाषण दिलं. सगळ्या महिलांना जोरात तालिया. हे जनतेची ताकद होती म्हणून सगळे घाबरले की आता जर सी फूड प्लाझा उभारलं नाही तर पुढे काय डामाडोल होणार ते त्यांना एक अंदाज वाटलं. आणि निवडणुका पण लागत होत्या महानगरपालिकाच्या. तर त्या सी फूड प्लाझाला परवानगी भेटली. आज ते सी फूड प्लाझा सुरू झालेलं वर्ष पूर्ण झालेलं आहे. तर जोरदार ताली खारदांडा सी फूड प्लाझा कार्टर रोड. And that is an achievement. We are here sitting for an achievement done by a foundation called Aki Khadij Foundation. Big applause for the Koli women. आज मला वाटतं पहिल्यांदा असं असेल एक फाउंडेशन के इनॉग्रेशन में एक अचीवमेंट उभी रोजगार निर्मिती की. और ये सब लोगों की वजह से है. लोगों की ताकत बहुत मजबूत रहती है. देखो मैं आपको बहुत सीधी बात बताऊंगा, ये प्रैक्टिकल चीज है. समाजकारण एक प्रैक्टिकल काम होता है. एक समाज सेवक के साथ लोग जुड़ते हैं क्योंकि वो प्रामाणिकपणे से काम करता है. जैसे सी फूड प्लाजा शुरू हुआ, भारत नगर के लोग आए, बैंड्रा ईस्ट के भक्तिदाई, क्या कि भाई हमारे घर तोड़ रहे, बरसात में हम लोग बेघर है. बरोबर, तुम्हें साक्षीदार है. मैं बोला ठीक है, मैं वहां आता हूं. उन लोगों में छोटे छोटे 20 लोगों में मीटिंग लिया, ऐसे फिर 50, फिर 200, फिर 600 लोगों का आंदोलन किया उनके लिए कि उनके घर टूट रहे थे बरसात में. मैं बोला एक भी घर बरसात में तोड़ने नहीं दूंगा SRA को.
आज भी महेंद्र कल्याणकर जो सीईओ है वो मुझे रिस्पेक्ट करते हैं, क्योंकि बरसात के बाद कभी मैंने उनकी कार्रवाई को रोका नहीं, क्योंकि हमारे मुख्यमंत्री, हमारे प्रधानमंत्री का सपना है कि पूरे मुंबई में रीडेवलपमेंट झोपड़पट्टी से उठाकर लोगों को बिल्डिंग में शिफ्ट करके अच्छा घर, अच्छा पानी, अच्छा सीवेज देंगे। तो आज हम पूरे एसआरए को सपोर्ट कर रहे हैं, सारे रीडेवलपमेंट प्रोजेक्ट्स को सपोर्ट कर रहे हैं। भारत नगर के बाद लोग आए नरगिस दत्त नगर से बांद्रा वेस्ट कि अकीबा हमें यहां मदद करिए, हमारे घर टूट रहे। मैं बोला बरसात खत्म होने तक, बरसात के बाद मैं मदद नहीं करूंगा। बरसात खत्म होने तक मैं लोगों को जोड़ने की कोशिश किया। लोगों के मुझ पे हमला भी हुआ है। यहाँ अगर कोई पुलिस डिपार्टमेंट से मिल्स ऑफिसर नहीं है यहाँ पर, उनको पता है मुझ पे हमला भी हुआ था। मिल्स अधिकारियों ने आकर मेरी जान बचाए थे, क्योंकि बिल्डर के लोग मुझे मारने आए थे। मैं कभी भी डरा नहीं, क्योंकि डरता तो लोगों का काम कैसे करता। और वो ईमानदारी से काम किया, कभी कोई बिल्डर के सामने झुका नहीं, क्योंकि मुझे कोई बिल्डर के पैसों की जरूरत नहीं है। मुझे लगता है आज यहाँ सबसे पॉश इवेंट यहाँ हो रहा है, क्योंकि यहाँ सिर्फ लोग हैं और मेरे लोग हैं। अब मुझे जिंदगी में कभी भाड़े से लोग लाने की जरूरत पड़ेगी नहीं, न कभी कोई आंदोलन में 800 लोगों को भी लाने की जरूरत नहीं पड़ी थी। लोग अपने जेब से पैसे खर्च करके बसें भर भर के आजाद मैदान में भी मेरे लिए आए। तो ये ईमानदार लोगों की जो सभा है वो मैं खड़ी करता हूं। अभी हम आगे फ्यूचर में जाके मेरा भाषण कंप्लीट करूंगा। सॉरी, थोड़ा भावुक हो गया था मैं, लेकिन मैं चाहता हूं कि हमारी आवाज सब तक पहुंचे। रोजगार निर्मित, ये तो मेरे नजरों के सामने है ही। मैं हिंदुस्तान आया हूं ताकि हिंदुस्तान के प्रगति में कुछ तो कर सकूं। एवरीथिंग स्टार्ट्स विद एम्प्लॉयमेंट। If you have money in your pocket, you can spend it, and the person who is getting money, he can spend it too. That is called रोजगार निर्मित। अगर आपके भी जेब में पैसे है, आपका रोजगार है, तो आप जितने पैसे खर्च करेंगे, जिस पे खर्च कर रहे हैं वो भी खर्च कर पाएगा। तो ये इकोनॉमी को मैं सपोर्ट करता हूं कि रोजगार निर्मित करो। आज लाड़की बहन योजना सबसे बेहतरीन योजना है महाराष्ट्र राज्य की। इसके लिए मैं श्रेय लूंगा हमारे मुख्यमंत्री और हमारे उप मुख्यमंत्री, शायद एकनाथ शिंदे जी तभी लीड में थे, तो डायरेक्ट सीएम साहब का यहाँ क्रेडिट दूंगा नहीं, लेकिन दोनों की साठगांठ से ये हुआ। और बीएमसी के इलेक्शन में भी मुख्यमंत्री साहब ने, देवेंद्र फडणवीस साहब ने कहा कि जब तक मैं हूं लाड़की बहन योजना कभी बंद नहीं होगी। उससे जब एक महिला के पास 1,500 रुपए आते, वो 1,500 हो, 2,100 हो, 5,000 हो, महंगाई बढ़ेगी तो रकम भी बढ़ेगी, लेकिन वो 1,500 जब वो महिला खर्च करती है, कम से कम कुछ तो शक्ति आती है। कम से कम विरोधक जैसा हम बोलेंगे नहीं, देख कुछ मत दो, अरे ये तो सही, ये ताकत होती है। महिला सशक्तिकरण में सबसे ज्यादा काम जो कर रहे हैं वो है महायुति की सरकार। जोरदार तालियां महायुति की सरकार के लिए। तो रोजगार निर्मित बहुत जरूरी होती है। उसके बाद लखपति दीदी, ये सारे स्कीम्स जो हम काम करेंगे। आज अगर आपको पता नहीं है तो महिलाओं को कोई भी रोजगार निर्मित का स्कीम हो, खास करके आप सभी को बताना चाहूंगा, आपको खुद का व्यवसाय शुरू करना है तो डेफिनेटली गवर्नमेंट की स्कीम्स है। शायद आपको नाम भी पता नहीं होगा, लेकिन ये फाउंडेशन आपको बताएगा उन स्कीम्स के नाम, उनकी मालूमात देगा। पूरा सब मुफ्त में, कभी पैसे नहीं लिए जाएंगे, ना कोई फॉर्म को, ना कोई जेरोक्स को। एक स्कीम का सिर्फ आज नाम बताऊंगा और उसके साथ धन्यवाद भी कहूंगा उस मंत्री को जिन्होंने मुझे प्रोत्साहन किया उस स्कीम के लिए। उनका नाम है मिनिस्टर उदय सामंत जी। जोरदार तालियां उद्योग मंत्री मिनिस्टर उदय सामंत जी, रत्नागिरी के पालक मंत्री यानी गार्डियन मिनिस्टर। आज उनके पीए ने मुझे फोन किए कि साहब का टेक ऑफ नहीं कर पाया प्लेन, इसकी वजह से आप बाय रोड कोल्हापुर से निकले, तो 12 बजेंगे अक्की भाई, लेकिन साहब 100% आने वाले थे।
तो मेरा पूरा रिस्पेक्ट है उदय सामंत साहब के लिए कि उनके पीए ने मुझे कॉल करके इन्फॉर्म किया कि वो न आ पाए। योगेश लाला को तो हमेशा धन्यवाद है क्योंकि उनका सपोर्ट ही है। रामदास भाई कदम, मुझे लगता है महाराष्ट्र में ऐसा कोई मंत्री या एक्स मंत्री या इतना बड़ा नेता नहीं रहेगा, हर मुसलमान को फोन करके वो ईद की शुभेच्छा देते हैं। सही है शरिया भाई? हर मुसलमान छोटे से छोटे कार्यकर्ताओं को भी रामदास भाई कदम कॉल करके बोलते हैं, अकी भाई ईद शुभेच्छा, रामदास भाई कदम बोलते हैं। भाई नंबर सेव्ड है। रोजगार निर्मिति में जो उदय सामंत साहब की एक स्कीम है जो उद्योग के अंडर आती है, उसको बोलते हैं मुख्यमंत्री रोजगार निर्मिति प्रोग्राम। 10 लाख की अगर आपको गाड़ी लेनी हो, फूड ट्रक, जैसे सी फूड प्लाजा है, फूड ट्रक हो या अन्य कोई भी व्यवसाय हो, उसमें महिला को सिर्फ 50,000 रुपए डालने पड़ेंगे। कितने? 50,000 फॉर 10 लाख का। उसमें भी 3.5 लाख सरकार देंगी, 35% सब्सिडी, यानी 40%, और जो 6 लाख रहेंगे सिर्फ उसी का आपको बैंक से लोन लेना है। 10 लाख का धंधा 6 लाख में खड़ा हो रहा है। ये है गवर्नमेंट की स्कीम्स। ये प्रमोट करेगा हकीकत फाउंडेशन और ईमानदारी से करेगा। उसके बाद ऐसे बहुत सारे स्कीम्स है, डिटेल में नहीं जाऊंगा। आप जानते हैं रोजगार निर्मिति ही मेरा मकसद है, वही करते आया और वही करते रहूंगा। अभी आखिरी जो विषय ये फाउंडेशन का है जो सबसे महत्वपूर्ण है, अगर हमारा स्वास्थ्य अच्छा है तो हम काम कर पाएंगे। तो स्वास्थ्य के लिए मेरे हिसाब से हर फाउंडेशन को काम करना चाहिए, नो मैटर व्हाट फाउंडेशन इज इनटू। स्वास्थ्य बहुत जरूरी है। जैसे मुझे लगता है शेख साहब ने कहा कि लीलावती के अगेंस्ट में बोला, शेख साहब गरीबों के हित में बोला। मैं लीलावती के अगेंस्ट नहीं हूं, मैं तो समझता हूं बहुत बेहतरीन हॉस्पिटल लीलावती हॉस्पिटल, महाराष्ट्र के बहुत अच्छे अच्छे हॉस्पिटल से, रिच कैंडी हो, लीलावती हो, होली फैमिली। लेकिन इन हॉस्पिटल के मैनेजमेंट को भूलना नहीं चाहिए कि वो पब्लिक ट्रस्ट हॉस्पिटल है। सरकार ने उन्हें जमीन दी है, उन्हें अलग अलग सहूलत दी है। किस लिए दी है? अगर आपको पता ना हो, लीलावती हॉस्पिटल या ब्रिज कैंडी हो या होली फैमिली हो, सारे हॉस्पिटल में 467 हॉस्पिटल में 20% बेड जो होते हैं, 10% मुफ्त और 10% कम दर में। लेकिन कोई ना कोई राजकीय पुजारी उसका ठेका लेके वो बेड्स बेचते हैं, इसलिए हमको लगता है कभी हॉस्पिटल में फ्री बेड या कम दर के बेड नहीं मिलते। उसे रोकने के लिए मुझे 100% सपोर्ट हमारे मुख्यमंत्री का मिला है। तो धन्यवाद कहूंगा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी को कि उनकी वजह से मैं इस मुहिम में काम करने के लिए मुझे प्रोत्साहन मिला। विधिमंडल में वो विषय गया था बजट सेशन में, प्रशांत बम हमारे बीजेपी के एमएलए उन्होंने प्रस्तुत किए थे। सीएम साहब ने जवाब दिए कि मेरे कार्यकाल में, पहले तो ये हॉस्पिटल बोलते थे कि हमने कोई फेवर नहीं लिया सरकार से, कुछ नहीं लिया, हम क्यों देंगे फुकड़ बेड। तो मुख्यमंत्री साहब ने 467 हॉस्पिटल को चैरिटेबल पब्लिक ट्रस्ट हॉस्पिटल जिन्होंने फेवर लिया है उनके अंडर में लेके आए। तो मुख्यमंत्री जी ने वो काम किए हैं और मैंने लीलावती जैसे हॉस्पिटल्स का जब विषय हाथ लिया, उसके बाद तीनों केसेस जो बैंड्रा पुलिस स्टेशन में थे वो चले गए ईओडब्ल्यू में। दैट इज हाउ क्विक रिस्पॉन्स आवर ऑनरेबल चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस जी डज। आज नॉन स्टॉप सीएम रिलीफ फंड एंड चैरिटेबल ट्रस्ट, इसके मुख्य अधिकारी रामेश्वर नाइक जी वो आने वाले थे, लेकिन आपको समझना चाहिए अधिकारियों को एक ही दिन छुट्टी मिलती है और बाकी 6 दिन वो रात दिन काम करते हैं। तो थैंक यू सो मच रामेश्वर नाइक जी कि आपके डिपार्टमेंट से बहुत अच्छा काम हो रहा है। सारे पब्लिक ट्रस्ट हॉस्पिटल्स को नोटिस भेजी जा रही है कि अगर तुमने गरीबों को बेड नहीं दिए तो हम तुम्हारे हॉस्पिटल के ऊपर एडमिनिस्ट्रेटर बिठा देंगे, फिर दिखाना कौन से हॉस्पिटल के मालक है। और ये सब मुख्यमंत्री के आदेश से हो रहा है। दैट इज वन अचीवमेंट। उन्होंने क्लैरिटी लाया, सीएम साहब ने क्लियर आदेश दिए, अगर कोई बेड मांगना है उसका पैन कार्ड नंबर ले लो,
डायरेक्ट इनकम टैक्स से लिंक कर दिए। अभी बीच का दलाल क्या करेगा? कुछ नहीं। इनकम टैक्स बताएगा यस और नो, कम इनकम वाला है फ्री बेड दे दो। और ये सब सीएम डैशबोर्ड पे लाइव आपको दिखेगा। मंत्रालय में 7th फ्लोर पे उसका ऑफिस है, लेकिन आप आपके मोबाइल से सीएम डैशबोर्ड की वेबसाइट चेक करके देख सकते हैं कि कौन से हॉस्पिटल में कौन सा बेड अवेलेबल है। ये हेल्थ केयर का काम मुझे लगता है सबसे जरूरी है। जब आपका स्वास्थ्य अच्छा है तब जाके आप आपके रोजगार में ध्यान दे सकते हैं। तो बिल्कुल ये दो चीज पे फाउंडेशन ध्यान देगा। और मैं चाहूंगा कि आपने जैसे आज सपोर्ट किए हमेशा सपोर्ट करिए। सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद। नासिर खान जी कुछ कहना चाहेंगे आप? तो 1-2 मिनट आप कह लीजिए। उससे पहले मैं आप सभी को कहूंगा जोरदार ताली श्रेया योगेश कदम जी के। वो हमारे लिए यहाँ आई और मैं चाहूंगा श्रेया ताई आप लाइमलाइट में और आना शुरू करिए। आप काम तो बहुत करते, आप बताते नहीं हैं। सो प्लीज थोड़ा लाइमलाइट में आइए, लोगों तक पहुंचिए, क्योंकि आज आपके पास जो साधन है जनहित का काम करने के लिए, उससे आप बहुत कुछ कर सकते हैं। और मुझे लगता है आज से 10 साल के बाद जब ये फाउंडेशन का प्रोग्राम होगा तो श्रेया ताई के हंसते ही वो प्रोग्राम की शुरुआत होगा। थैंक यू सो मच फॉर कमिंग। आप सभी का धन्यवाद। और 1 मिनट नासिर खान साहब आप बोलिए। यस शुक्रिया अक्की भाई। मैं ज्यादा वक्त नहीं लूंगा। क्या हम एक्टर हैं, जब तक डायलॉग नहीं मिलता हम बोल नहीं पाते। और जब बिना डायलॉग के बोलते हैं तो फिर एक्टर क्या क्या बोलते हैं आपको पता है। बट अक्की भाई आप पहले भी बहुत अच्छा काम कर रहे थे एंड उम्मीद है कि फाउंडेशन के थ्रू भी आप बहुत अच्छा काम करेंगे। तो इसलिए मेरी शुभकामनाएं, बधाइयां हमेशा आपके साथ हैं। व्हेनेवर यू कॉल मी आई शैल बी देयर एंड थैंक यू वेरी मच। जय महाराष्ट्र। I am very thankful to Sohail sir for having introduced me. Hello, to introduce me such a dynamic and a hard-working person. I would like to appreciate Madam here, both the madams for coming here, and just make myself very brief. I am an advocate by profession. I have a firm by name of Jurisman Legal. Seeing the enthusiasm and the vision of a young person, I would like to make an announcement that for his foundation, my firm, legal firm, shall do free legal work for anything and everything. Free of cost, I will be providing my services. Seeing your enthusiasm and seeing, because I think that whatever inspiration I get, I have a very good backing by Sohail sir, and it never happens that when he has given a signal, there is something hidden. So I think so that there was a cause for which he had called me today and he had phoned you and told me to invite me. I am very thankful to him, thankful to you, thankful to Manu. But today I make an announcement. I will, for Akki Khati Foundation, my firm's legal services are free of cost for all social causes. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तब शुभ नामे जागे, तब शुभ आशीष मांगे, गाए तब जय गाथा। जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय भारत की जय। थैंक यू, खूब खूब धन्यवाद। हे निवडणुकीत आम्ही खूप केलं होतं, समोर दादा छोटे स्टेजवर असलेले।
प्रकारे